आता आपण काय पाहणार आहोत, तर व्यासाच्या अंत्यबिंदूवरून लंब कसा काढायचा। आता ते पाहण्यासाठी आपण पहिल्या प्रथम काय विचार करतोय, तर रेषाखंडाच्या अंत्यबिंदूवरून लंब कसा काढायचा हे पाहणार आहोत। आता रेषाखंड म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्या प्रथम काय करावं लागणार, एक रेषाखंड काढायचा आहे। आता या रेषाखंडाला मी नाव देतो ए बी। रेषाखंड म्हटला की त्याच्या दोन्ही बाजूला बाण येत नाहीत, हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा। आता काय म्हटलंय, तर व्यासाच्या अंत्यबिंदूवरून लंब काढणं। आता हा रेषाखंड आहे, मग या रेषाखंडाचे अंत्यबिंदू कोणते, तर पहा इथे हा जो बिंदू ए आहे आणि बिंदू बी, या दोन बिंदूंना काय म्हणतात, त्या रेषाखंडाचे अंत्यबिंदू। आता या अंत्यबिंदूतून आपल्याला काय करायचं आहे, लंब काढायचा आहे। मग हा लंब काढायचा कसा, तर पहा आपण पाहिलेलं होतं रेषेवरील बिंदूतून लंब कसा काढायचा ते, बरोबर की नाही। मग आता तो पाहत असताना आपण काय विचार केलेला, तर त्या ज्या बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे त्या बिंदूवरती आपण काय केलेलं होतं, कंपास ठेवलं होतं, बरोबर। आणि ते कंपास ठेवून त्या रेषेवरती दोन्ही बाजूला आपण कंस काढला होता, बरोबर की नाही। पण इथे तर आपल्याला या रेषाखंडाच्या या बिंदूच्या एकाच बाजूला रेषाखंड आहे, मग आता कंस काढणार कसे, तर एकाच बाजूला कंस काढता येणार आणि मला तर दोन्ही बाजूला कंस काढायचे आहेत। आणि म्हणून आपल्याला काय करावं लागणार, हा जो रेषाखंड आहे तो या दुसऱ्या दिशेला आपण काय करावं लागणार, वाढवावं लागणार आहे, कळालं का। म्हणजेच आपल्याला अगदी सहजपणे ए या बिंदूतून लंब काढता येणार। आता काय करणार, तर ए या बिंदूवरती कंपास ठेवायचा आहे, समान अंतरावरती या रेषेवरती दोन्ही बाजूला काय करायचंय, कंस काढायचे आहेत कंपासच्या साहाय्याने। म्हणजे बघा याप्रमाणे इकडे आणि इकडे आपल्याला कंस काढायचा आहे। आता नंतर काय करतो आपण, ते जे अंतर आहे कंपास मधलं ते थोडंसं वाढवतो आणि ज्या ठिकाणी छेदताय तिथे कंपास ठेवून त्या रेषेच्या दोन्ही बाजूला आपण अशा पद्धतीने कंस काढतो, बरोबर की नाही। आणि तेच अंतर आपल्याला या छेदन बिंदूवरती ठेवून याला छेदणारे दोन कंस काढायचे आहेत। आणि मग या छेदन बिंदूला जोडल्यानंतर बरोबर ती रेषा जी आहे ती काय होणार, तर ए मधून जाणार, कारण आपण त्या रेषेवरील ए बिंदूतून लंब काढण्यासाठी ही क्रिया केली होती, कळालं का। आता पहा जसं आपण ए बिंदूतून क्रिया केलेली आहे तशीच आपल्याला बी बिंदूतून क्रिया करायची आहे। मग आता काय करावं लागणार, दोन्ही बाजूला कंस पाहिजे त्या बिंदूच्या, म्हणून आपण जसं या एच्या या बाजूला रेषा जशी वाढवली तशी आपल्याला बीच्या दुसऱ्या बाजूला पण रेषा वाढवावी लागणार। आणि म्हणून बीच्या दुसऱ्या बाजूला पण मी काय करतोय, रेषा वाढवतोय। आता पहा पुन्हा आपल्याला जशी आपण ए बिंदूतून लंब काढण्यासाठी क्रिया केली तशीच क्रिया आता बी बिंदूतून करायची आहे। मग आता ही कशी करणार, तर पहा बी बिंदूवरती कंपास ठेवायचा आहे आणि समान अंतरावरती त्या बिंदूच्या दोन्ही बाजूला कंस काढायचे। आता हे कंस ज्या ठिकाणी छेदताय त्या रेषेवरती तिथे ठेवायचं आहे कंपास आणि थोडंसं अंतर वाढवायचं आणि मग त्या समान अंतरावरती त्या रेषेच्या दोन्ही बाजूला या दोन्ही छेदन बिंदूतून काय करायचंय, अशा पद्धतीने कंस काढायचे आणि मग त्या कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारी ही रेषा काढायची, ती बरोबर त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूतून जाईल आणि त्या रेषेला ती लंब असेल। आणि इथे सर्वात महत्वाचं, कोणतीही रेषा अर्धवट ठेवायची नाहीये। मग काय करायचं आहे, त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे, तर बाण काढायला विसरायचं नाहीये, समजलं का। जसं आपण हा रेषाखंड घेतला ए बी आणि त्याच्या अंत्यबिंदूतून आता लंब काढलेले आहेत, तशी सेम क्रिया काय करायची आहे, तर व्यासाच्या अंत्यबिंदूतून लंब काढताना आपल्याला करायची आहे। आणि ते आपण काय करणार आहोत, पुढच्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत। या उदाहरणामध्ये आपण काय पाहतोय, बघा प्रश्नामध्ये काय दिले आपल्याला, 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि त्या व्यासाच्या अंत्यबिंदूमधून लंब काढायचा आहे। म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, तर 3.6 सेमी त्रिज्या आपल्याला कंपास मध्ये घ्यायची आहे आणि त्या 3.6 सेमी त्रिज्येचं पहिल्या प्रथम वर्तुळ काढायचं आहे। पहा इथे मी जे वर्तुळ काढलेलं आहे ते 3.6 सेमी त्या ठिकाणी त्रिज्या असणारं वर्तुळ आहे। आता या वर्तुळाच्या काय म्हटलेलं आहे, व्यासाच्या अंत्यबिंदूमधून लंब काढायचा आहे। म्हणजे मला काय करावं लागणार, इथे या आकृतीमध्ये मला व्यास काढावा लागणार। व्यास माहिती आहे ना तुम्हाला कसा काढला जातो, हा व्यास हा कसा काढला जातो, तर त्याच्या केंद्रबिंदूमधून रेषेवरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा रेषाखंड, बरोबर त्याला आपण काय म्हणणार, व्यास। पहा
इथे आपण काय केलं तर व्यास काढून घेतला. आता हा जो व्यास आहे या व्यासाला आपण नाव देऊया. त्याला मी नाव दिलं ए आणि इथे नाव दिलं बी. बघा या ठिकाणी हा जो ए बी हा जो व्यास आहे या ए बीच्या अंत्यबिंदूमधून म्हणजेच आपल्याला ए आणि बी मधून काय करायचं आहे आता तर स्पर्शिका काढायची आहे. मग पहा आपण आधीच्या उदाहरणामध्ये काय केलं होतं रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधून लंब काढले होते की नाही. तेव्हा आपण काय केलं होतं तर ए मधून लंब काढण्यासाठी ही रेषा वाढवली होती. म्हणजेच याचा अर्थ जर का आपल्याला या व्यासाच्या अंत्यबिंदूतून लंब काढायचा आहे तर आपल्याला काय करावं लागणार ए ही जी रेषा आहे ए बिंदूपासून त्या वर्तुळाच्या बाहेर वाढवावी लागणार आहे. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. पहा मग मी काय करतोय ही जी रेषा आहे या वर्तुळाच्या बाहेर मी आता वाढवत आहे. याप्रमाणे ही आपण वाढवली रेषा म्हणून ती नेहमी तुटक रेषेने दर्शवायची हे लक्षात ठेवा. आणि मग याच्या एका बाजूला बाण काढायचा आहे. तसंच जसं ए मधून आपल्याला लंब काढायचा आहे तसा बी मधून पण लंब काढायचा आहे. म्हणजे मला काय करावं लागणार बी मधून पण आपल्याला त्या वर्तुळाच्या बाहेर रेषा वाढवावी लागणार आहे. मग पहा इथे आपण ही तुटक रेषेने दर्शवतोय कारण ही रेषा जी आहे ही आपण कशासाठी काढतोय तर आपल्याला आता ए आणि बी बिंदूतून स्पर्शिका काढायची आहे. ही स्पर्शिका म्हणजेच त्या बिंदूतून लंब काढायचे आहेत. आणि या रेषेला आपण काय म्हणणार स्पर्शिका म्हणणार की नाही कारण ती वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते. मग पाहूया आता आपल्याला पहिल्या प्रथम आपण काय करूया ए बिंदूमधून आपल्याला काय करायचं आहे तर लंब काढायचा आहे. मग आता हा लंब काढायचा कसा तर काय आठवतंय ना काय केलेलं आपण ज्या बिंदूतून लंब काढायचा आहे त्या बिंदूवरती आपल्याला कंपास ठेवावा लागतो बरोबर. मग या पद्धतीने आपण कंपास ठेवला. आता या ठराविक अंतरावरती आपल्याला या बिंदूच्या दोन्ही बाजूला काय करायचं आहे कंस काढायचे आहेत. बघा ए बिंदूपासून समान अंतरावरती दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचं आहे कंस काढायचे आहेत. आता हे कंस काढून झाले. आता पुढे काय करायचं आठवतंय का काय केलं होतं आपण हे जे अंतर घेतलं होतं ते आता काय करायचंय वाढवायचं आहे बरोबर. मग आता पहा मी थोडंसं अंतर वाढवतो आणि आता काय करतोय ज्या ठिकाणी कंस आणि ती रेषा छेदते त्याच्या दोन्ही बाजूला मी कंस काढतो आहे समान अंतरावरती. अजिबात या ठिकाणी कंसातलं माप बदलायचं नाही. आणि पहा तेच अंतर घ्यायचं आहे दुसरा छेदनबिंदू आणि कंस या ठिकाणी ठेवून आपल्याला हा कंस काढायचा आहे. या पद्धतीने दोन्ही एकमेकांना छेदणारे कंस काढायचे आहेत. आता पहा आपल्याला या ए मधून जाणारी स्पर्शिका म्हणजेच ए बिंदूतून त्या व्यासाच्या अंत्यबिंदूतून आपल्याला काय करायचं आहे लंब काढायचा आहे. पहा अगदी सहजपणे आपल्याला काय मिळाला इथे लंब मिळाला की नाही बरोबर त्या ए बिंदूतून जाणारी ही स्पर्शिका किंवा आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हटलंय व्यासाच्या अंत्यबिंदूतून लंब काढा म्हणजेच हा व्यास होता ए बी त्याच्या अंत्यबिंदूतून आपण लंब काढला. आता हीच क्रिया आपल्याला काय करायची आहे अंत्यबिंदूमधून म्हटले आहे. मग जसा ए हा अंत्यबिंदू आहे या व्यासाचा तसा बी देखील अंत्यबिंदू आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे आता बी मधून पण अशीच क्रिया या बाजूला पुन्हा करायची आहे. मग आता त्यासाठी आपण पुन्हा काय करूया बी वरती कंपास ठेवायचा आहे बरोबर की नाही. म्हणून मी कंपास घेतला. आता या कंपासने या बी बिंदूच्या या रेषेवरती दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस काढायचा आहे. पहा या पद्धतीने आपण दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस काढतोय. आता काय करायचं कंपास मधलं अंतर वाढवायचं. मग आता कंपास मधलं अंतर वाढवल्यानंतर काय होणार पहा दोन्ही बाजूला आपल्याला छेदणारे कंस काढायचे आहेत. मग पहा इथे आपण पहिल्यांदा दोन्ही बाजूला कंस काढला नंतर तेच अंतर घेतलेलं आहे. अंतर अजिबात हलवायचं नाहीये आणि मग बरोबर त्याला छेदणारे दुसरे कंस काढायचे आहेत. या पद्धतीने आपण छेदणारे कंस काढले. आता पुढे काय करणार तर आपल्याला बरोबर त्या बी बिंदूतून जाणारा लंब हा बरोबर काय होणार आहे या दोन्ही छेदन बिंदूतून जाणारी ती रेषा असणार आहे बरोबर. तो बी बिंदूतून जाईल आणि तो लंब असणार. हा दर्शवण्यासाठी 90 अंशाचा कोनाचं चिन्ह काढायला विसरायचं नाहीये. समजलं. म्हणजेच आपण काय केलं या व्यासाच्या अंत्यबिंदूतून हे काय केलेले आहेत लंब काढलेले आहेत. यांनाच आपण स्पर्शिका देखील म्हणू शकतो कारण त्या वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये काय करतायत तर स्पर्श करतायत. सोपं होतं की नाही उदाहरण.